धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही कितीही दुःखात आहात, कितीही संकटात आहात, कितीही ग्रासलेले आहात, तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीची स्वामींना प्रिय असणारी एक सेवा आपल्याला रोज करायची आहे। ही छोटीशी सेवा आहे। तुम्हाला ही सेवा मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा तुम्ही कुठे बाहेर गावी जरी गेला असाल ना तरीसुद्धा आपल्याला ही करता येते। ही सेवा तुम्हाला एका जागेवर सुद्धा बसून करता येते। अशी ही छोटी आणि साधी सेवा आहे। त्याने आयुष्यामध्ये तुमच्या नक्कीच फरक पडणार आहे। तुम्ही रोज न चुकता ही सेवा करू शकता। बघा आता ही सेवा कोणती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। 20 मार्चला शुक्रवार आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन। आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन आल्यावर आपल्याला ही सेवा करायची। तुम्ही 21 दिवसाची किंवा 11 दिवसाची सेवा तर चालू केलीच असेल, परंतु तुम्ही ती पण सेवा जर चालू केली नसेल तर ही सेवा नक्की चालू करा। याला कुठलेही बंधन नाही, याला कुठलंही काही गरज नाही। एवढी स्वामी महाराजांची ही अद्भुत अशी सेवा आहे। कुठलीही पोथी वाचायची गरज नाही किंवा काही करायचं नाही। बघा तुम्ही आता ही 11 दिवसाची सेवा केली असेल, तारक मंत्राची सेवा केली असेल, तर संकल्पयुक्त आपण इथं सेवा केलेली आहे। काही नाही, संकल्पयुक्त सेवा करायची म्हटलं की काय होतं, गावाला जायला येत नाही किंवा कुठलं बाहेरचं खाणं येत नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर ती सेवा तिथं आपल्याला थोडी स्किप करता येते। त्यामुळं हे आपण आजची सेवा आहे ना, ही संकल्पयुक्त तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाही केली तरी काही हरकत नाही, कारण ही आपल्याला तुम्ही कुठेही जावा ही सेवा आपल्याला करता येते। बघा आपण काय करतो, संकल्पयुक्त सेवा करतो आणि संकल्पयुक्त सेवा केले की काही गोष्टीमुळं आपली ती सेवा खंडित होते। मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ आलं, कारण त्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळं हे आपली सेवा थोडी स्किप होते, म्हणजे अर्धवट राहते, खंड पडतो आणि मग आपल्याला कसं वाटतं, आपलं मन नाराज होतं, मी ह्याच्यासाठी ही सेवा केली होती आणि हे असं का झालं असं आपल्याला वाटतं। मग आपलं मन कसं नाराज होतं, त्यामुळं आपल्याला काय मन नाराज झालं की आपल्याला त्या सेवेचा अनुभव हा येत नसतो। त्यामुळं आपण काय करायचं, कुठलीही सेवा केली तर हे आपल्या हातात नसतं, त्यामुळं तुम्ही एवढं नाराज व्हायचं नाही, कारण स्वामी महाराज सांगतात अशक्य ही शक्य करतील स्वामी। त्यामुळे हे आपल्या हातात नसल्यामुळं त्यामुळे एवढं हे लक्ष देऊ नका त्याच्याकडं। आता ही सेवा कोणती तर बघा, ही सेवा आहे नामस्मरणाची। ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करा किंवा नाही करा असं त्याच्यात काही आपण ठरवलं नाही, त्यामुळे हे तुम्ही अशी पण करू शकता, कारण नामस्मरणात एवढी ताकद आहे। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही उठता बसता चालता बोलता काम करता, प्रवासात, सुतक विटाळ मासिक पाळी ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता। किंवा तुम्ही बाहेरगावी कुठे गेला आहात, एखाद्या फंक्शनमध्ये गेला आहात तरीसुद्धा आपल्याला ही सेवा करता येते। ही सेवा खूप मोठी आहे आणि ही उच्च कोटीची सेवा आहे। ह्या सेवेने आपले शरीर शुद्ध होतं, आपलं मन, आपले विचार आपोआप बदलतात, चित्त शुद्ध होतं, सर्व नकारात्मक विचार आपल्या मनातून हे सेवा बाहेर काढते, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये ती सेवा रुजू करते। त्यामुळं नामस्मरण जसं आपलं वाढत जातं ना तसं आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टी असतात त्या दूर होतात आणि सकारात्मक गोष्टी ह्या घडायला सुरुवात होते। म्हणून नामस्मरणाला कुठलेही बंधन नाही। ज्या व्यक्तींना असं कोडं पडतं की बापरे एखादी सेवा करायची म्हटलं तर त्यासाठी नियम आले, अटी आल्या, विटाळ आला, मासिक धर्म आला किंवा कुठलं काही येतं आणि त्यामुळं आपल्या मनात शंका येतात की आता कसं करायचं, त्यामुळे तुम्ही ते घाबरतात। तुम्हाला एखाद्या पोथीचं वाचन करणं शक्य होत नाही, कारण त्याला नियमाचं बंधन असतं, त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी करता येत नाहीत। परंतु नामस्मरणाला कुठल्याही नियमाचं बंधन नसतं, हे लक्षात ठेवा। ही खूप साधी आणि सोपी सेवा आहे। भरपूर महिलांना प्रॉब्लेम असतात, काही महिला हे बाहेर काम करतात, रोज प्रवास करतात, त्यामुळं त्यांना इतर काही सेवा हे करता येत नाहीत, त्यामुळे ही सोपी सेवा तुम्ही करा। याच्यातून सुद्धा नक्कीच तुमचं प्रॉब्लेम हे सुटतात, तुमचे 100% प्रॉब्लेम नामस्मरणाने सुटतात, हे लक्षात ठेवा। त्यामुळं नामस्मरणासारखी सेवा तुम्ही करा। नामस्मरण हेला कुठलीही मर्यादा नाही, कुठलेही नियम नाहीत। काही अडचणी असो
तुम्ही जपमाळेवर नामस्मरण करा किंवा चालता बोलता मनामध्ये नामस्मरण करा. सगळ्या गोष्टीही स्वामींना चालतात. स्वामींना फक्त तुमचं मन पवित्र पाहिजे असतं, तुमचं कर्म चांगले पाहिजे असतात. सोबत तुम्ही शुद्ध मनाने, श्रद्धा आणि भक्तीनं जर विश्वास ठेवून नामस्मरण केलं तर बघा, प्रामाणिकपणे खरंच तुम्हाला 100% या नामस्मरणाने सुद्धा अनुभूती येते. जेवढे तुम्ही पारायण करून सुद्धा तुम्हाला अनुभव येत नाहीत ना, तेवढं तुम्हाला या नामस्मरणाने अनुभव येतात. बघा, कुठलेही मनामध्ये शंका न घेता, मन पवित्र जर तुमचं नसेल, कर्म चांगले नसेल, वाचा चांगली नसेल, बोलणं चांगलं नसेल, तर तुम्ही कितीही काही करा, तुम्हाला त्याने अनुभूती येत नाही. हे लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे जर तुम्ही मन शुद्ध ठेवून श्रद्धेनं कुठलीही स्वामी महाराजांची सेवा केली ना, रोज नित्य सेवा सुद्धा सुरू केली ना, तर तुम्हाला त्याचा अनुभव हा नक्कीच येतो. त्यामुळं आजपासून तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा. देवासमोर तुम्ही धूप दीप लावून आसनावर बसून जपमाळेवर सुद्धा नामस्मरण करू शकता. ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. यामुळे तुम्हाला कुठलीही गोष्ट साध्य करता येते. हे लक्षात ठेवा. स्वामीपर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला, तर नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. आयुष्यातल्या अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. कधी कधी संकट येतं, अडचण येतं. आपण काय करतो, संकट अडचणी आली की आपण ग्रंथ वाचायला बसतो किंवा आपल्या संकल्पयुक्त सेवा करतो. पण अचानक जर तुम्ही असं केलं तर आपल्याला त्यातून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. त्यामुळं तुम्ही काय करा, तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेचं नामस्मरण करू शकता. हे लक्षात ठेवा. असं नाही की तुम्ही या देवतेचंच नामस्मरण करा. तुम्ही ओम नमः शिवाय करू शकता, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ करू शकता, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे सुद्धा नामस्मरण करू शकता. जय जय रामकृष्ण हरी. म्हणजे नामस्मरण आपल्याला आपल्या इष्टदेवतेचं करायचं आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही मग ते कुठल्याही इष्टदेवतेचं करू शकता. कारण आपल्याला ज्या नामस्मरणाने आपल्या मनाला गोडी लागते ना, ते नामस्मरण आपल्याला करायचं असतं. नाहीतर तुम्ही काय करता, ह्याने सांगितले ते करा म्हणून आपण हे सोडतो आणि दुसऱ्या देवाच्या पाठी लागतो. असं करायचं नाही. नामस्मरण करताना आपल्या मनाला त्या नामस्मरणाबद्दल गोडी लागली पाहिजे, असं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणासारखी कुठलीही सेवा नाही. तुम्ही कितीही दुःखात असाल, संकटात असाल, तर नामस्मरण तुम्हाला तारून देण्याची ताकद ह्या नामस्मरणात आहे. त्यामुळं आपलं कर्म चांगलं ठेवून, प्रामाणिकपणे शुद्ध विचार ठेवून नामस्मरण चालू ठेवा. बघा, आयुष्यात सर्व अशक्य गोष्टी ह्या शक्य होतात. तुम्ही या 365 दिवस रोज हे नामस्मरण करू शकता. असं गुरुमाऊलीसुद्धा सांगतात की नामस्मरणाची जे काही नामस्मरणाची संख्या आहे ना, ती तुमची नामस्मरण एका वर्षात कंप्लीट झालं ना, तर तुम्हाला कुठल्याही पोथीची, ग्रंथाची किंवा ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. एवढं नामस्मरणात ताकद आहे. 1.25 लाख जप आपल्याला एका महिन्यात कंप्लीट करायला सांगतात. त्यामुळे तुमचा 1.25 लाख जप हा एका महिन्यात नक्कीच कंप्लीट होईल. हे लक्षात ठेवा. उठता बसता तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणाला कुठलेही नियम नाहीत. हे लक्षात ठेवा. तर मग सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू करूया आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही सर्व समस्या आहेत त्या दूर करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.